हाय फ्रेंड, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कशा आहोत तुम्ही सगळे? चांगलेच असणार. सो मी आज तुम्हाला जरा वेगळी रेसिपी करून दाखवणार आहे. सो आता तुम्ही बोलणार चांगली भाजी उकळताना दिसते नाही, हे वेगळी रेसिपी कायची वाली. पण ही भाजी नाही आहे, हे काय बघा. माझ्याकडं कोथिंबीरच्या 2 जुड्या होत्या. तर मस्तपैकी पावसाचं वातावरण होतं, तर मी बारीक मस्त अर्धी जुडी कोथिंबीर चिरून घेतली स्वच्छ पाण्याने धुवून. 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं, अर्धी वाटी चण्याचं पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं. तुम्ही पाहिजे तर ज्वारीचं पीठ पण घेऊ शकता. आणि मस्त त्याच्यात जिरं, लसूण ठेचून टाकलं आहे आणि लाल तिखट मीठ टाकलेलं आहे. आणि मस्त त्याचा डो बनवून मी अशी मुठ्ठ्या बनवून घेणार आहे. आणि ते कढईत तेल टाकून मी जिरं, मोहरी आणि लसूण भरपूर घालायचं आहे आणि उकळून पाणी त्या कढईत टाकलेलं आहे. आणि हे सर्व उकळल्यावर, सूप उकळल्यावर त्याच्यात मी हे मुठ्ठ्या सोडणार आहे. ते मस्तपैकी 2-5 मिनटं त्याला वाफ काढली आहे आणि हे मुठ्ठ्या अशा तयार होतात. आपल्याला ना दररोज भाजी चपाती खायचा बनवायचा बी कंटाळा येतो आणि खायचा पण कंटाळा येतो. जरा वेगळं असलं ना तर घरातले सर्व आवडीने खातात. आणि तसं पण आपण कोथिंबीर ना जास्त म्हणजे फक्त भाजीत, खिचडीत कोशिंबीर बनवतो जास्तीत जास्त आणि कोथिंबीरच्या वडे बनवतो. पण ह्या गोष्टी काय आपण दररोज बनवत नाही. दररोज थोडीशीच कोथिंबीर आपल्या पोटात जाते. कोथिंबीर ना त्याच्यात आयर्न खूप प्रमाणात असतं, त्याच्यामुळे कोथिंबीर अशा पद्धतीने आपल्या पोटात जाते तर शरीराला पण चांगलं असतं आयर्न असल्यामुळे. आणि पौष्टिक पण असते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल. तुम्ही पण बनवून बघा, खूप छान लागते. आणि हे मी काही नाश्त्यातच बनवायला पाहिजे असं काय नाही, तुम्ही लंच डिनरमध्ये पण बनवू शकता. आणि पोट भरतं त्याच्याने, कारण त्याच्यात सूप पण असतं. वजन कमी करायला पण खूप छान आहे. मी आता लंचमध्ये बनवलं आहे ते. स्वाद खूप भन्नाट लागतो त्याच्यावाला. तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. आणि वेळ पण वाचतो. आणि आपल्याकडं कमी वेळ असला ना किंवा कंटाळा आला ना तर मग आपण काय करतो, भात खिचडी लावतो. पण जेव्हाही तुम्हाला कंटाळा आला ना, फक्त कोथिंबीर पाहिजे घरामध्ये. मग हा रेसिपी करून बघा, तुम्हाला खूप आवडेल, सर्वांना आवडेल. सो माझा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो असा सपोर्ट करत राहा. सो बाय बाय.